तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवगडचा सर्वात स्वच्छ बीच, आमच्या देवगड कुणकेश्वर कोस्टल रोडचा आवडता बीच म्हणजेच तारमुमरी बीच. तर आपण पहिल्यापासून जाऊया. ही आहे माझ्या घरासमोरची सुंदरशी सकाळ. हे बघूनच प्रसन्न वाटलं आणि मी निघालो चालत जामसंडे स्टँडवर. आणि सकाळीच झाली साई गणराजची एंट्री. चाकरमान्यांक सोडून गेली राईट दिशेने विजयदुर्ग. आणि मग ही बघा कोण आली, लालपरी. कारण मला देवगडला ही सोडणार होती. आणि मग काय लाडक्या भावांची योजना नसलेले आम्ही 14 रुपयाचं तिकीट काढून मी पोहोचलो देवगड स्टँडवर. आत्ता घरी आपली भटकंती चालू झाली आणि 3 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू झाला. आता हा बघा, हा जो सरळ रस्ता जातोय हा जातो पवनचक्की आणि तारमुमरी बीचला. राईटचा रस्ता जातो पवनचक्कीला. मग लेफ्टचा कुठे जाणार तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, चालायला कधी कंटाळू नका. चाला चाला, एवढे चाला ना की नंतर सांगतो तुम्हाला. चालताना माझ्या बाजूला दिसलं सुंदर असं एक ब्राह्मण मंदिर आणि त्याच्या मागे बघा त्या पवनचक्क्या मला घाबरून कशा लपल्या आहेत. आणि हे काय, कलमावर आंबे, फक्त बघून समाधान. चला पुढे. आणि हा बघा आला तो स्पॉट. हाच तो ब्रिज ज्याने देवगड आणि कुणकेश्वरला एकत्र केलं आणि निसर्गाच्या सौंदर्यात अजून भर टाकली. मला वाटतं हा एकच असा ब्रिज आहे जो थोडा वाकडा आहे आणि बाकी जे सर्व कोकण किनारपट्टीचे ब्रिज आहेत ते ऑलमोस्ट सरळच आहेत. आणि आत्ता तुम्ही बघा ब्रिजवरून कसलं सीन दाखवत होते. तर माझ्या चेहरा जाऊ नका तुम्ही, दमलोय जरासा, पण तिथं उतरल्यावर बघा तुम्ही. रूप माझे जसे झलक कोकणची ग. मजा नाही ना आली? आता बघा. कसं वाटलं? मस्त वाटलं ना? अरे हेच कोकण आहे यार, जे न बोलता बरंच काही देऊन जातं. तर आता आपण बीचच्या, अरे बाबा ही कोणती गाडी आली बाबा सकाळी, मगाचपासून एक गाडी नाही. तर आता आपण हा मारलाय लेफ्ट आणि हा बघा बीच आपल्या जवळ. अरे किती सुंदर हा बीच, किती सुंदर आहे, काय म्हणायचं याला. तर मित्रांनो, आपण फायनली या बीचवर पोहोचलेले आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आपण आता वाळूवर जाऊया. एकदा राईट एकदा लेफ्ट, चला वाळू. चालायला कधी कंटाळू नका मित्रांनो. हा बघा, या सुरूच्या बागेतून हा रस्ता तो कुणकेश्वरला आणि त्याचा डोंगर हा पुढे आहे. हा बघा इथे. मध्यंतरी इथे कासव महोत्सव होता, तर इथून कासवाची काही पिल्लं सोडण्यात आली. त्याचा हा बोर्ड आहे वन खात्याचा. तर मंडळी, आपला हा निळाशार स्वच्छ सुंदर असा तारामुमरीचा बीच आणि ही जी शांतता आणि मानसिक समाधान आहे ना, हे मुंबई आणि गोव्याच्या बीचेसला नाहीये. त्यामुळे हे सौंदर्य कसं टिकवायचं हे आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तर असा होता आजचा आपला हा टॉपिक, आजचा आपला मिनी ब्लॉग. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. आणि येवा कोकण आपलंच असा. येवा कोकण